काय नाही, आम्ही तुम्हाला जी मागणी दिली आता 23/5 तुमच्याकडे मी एक लिखित निवेदन दिलं आणि मी मागणी द्यायच्या अगोदर आपली 2 वेळेस चर्चा झाली. पहिली मिटिंग झाली पोपटे साहेब, तुम्ही आणि ग्रामस्थांसोबत. त्यावेळेस आपलं असं क्लिअर बोलणं झालं की टप्प्याटप्प्याने आम्ही पवन ऊर्जा कंपनी मागील 3 वर्षापासून त्यांचं गोडाऊन मसरूळमध्ये कार्यरत आहे. दिनांक 29 एप्रिल रोजी माझी मसरूळच्या सरपंचपदी जनतेने निवड केली. त्याच्यानंतर एक 3-4 दिवसानं मी ग्रामस्थांसोबत अवादा कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष पाटील आणि शिवाजी थोपटे यांची भेट घेतली आणि त्यांना स्थानिकांना 70% प्राधान्य देऊन जे टेक्निकल स्टॉफ तुमचा जे आवश्यक आहे तो 30% मध्ये तुम्ही त्यांना हायर करण्यासाठी त्यांनी मागणी केली. त्यावर त्यांनी सुरुवातीला आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही वरिष्ठांशी बोलून तुमची लवकरात लवकर तुमची मागणी मान्य करू. त्याप्रमाणे आम्ही त्यांना काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्याचं एक आम्ही निवेदन दिलं. याच्यावर वारंवार आम्ही संबंधित कंपनीचे अधिकारी किंवा त्यांचे चेअरपर्सन जे आहेत त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, परंतु त्यांच्याकडून आम्हाला अशी कुठलीही ठोस अंमलबजावणी होताना किंवा कुठलेही एखादं वेंडर कोड काढणं किंवा समजा काय करणं या गोष्टी दिसून आल्या नाहीत. त्यामुळे मी आज रोजी कंपनीला अमर उपोषणाचा इशारा दिला होता. त्या निमित्तानं मी आज या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहे. माझ्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये पहिली मागणी की कंपनीचा जो कळंब पॉईंट आहे त्या कळंब पॉईंट मध्ये जे इलेक्ट्रिकलचे काम आहेत त्याचे वेंडर हे मसरूळ मधील तरुणाला द्यावेत. सिक्युरिटीचं जे टेंडर आहे ते मसरूळ मधील तरुणाला मिळावं. गावामध्ये एका कुटुंबाला एकच एजन्सी मिळावी. जास्तीत जास्त कुटुंबातील बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा आणि अन्य जी कामे आहेत ती कामे आमच्या गावातल्या लोकांना प्राधान्याने मिळावीत. यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. पुढची भूमिका नाही. जर कंपनीने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला किंवा त्यांनी आम्हाला जर लेखी आश्वासन दिलं किंवा डिपार्टमेंटच्या लोकांना येऊन जर तसं काही आम्हाला जर म्हणजे आम्हाला असं खात्री वाटली किंवा कंपनी आपल्या दृष्टीने किंवा स्थानिकांना रोजगार देण्यासाठी काम करते तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा प्रतिसाद देऊन आम्ही आमचं उपोषण मागे घेण्यास तयार आहोत.